आज आपण पाहणार आहोत कोलंबी मसाला आणि साहित्य 2 बारीक चिरलेले कांदे, 1 टोमॅटो, कोथिंबीर, काही लसणाच्या पाकळ्या आणि 1 मिरची। तर इथे आपण कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये जाणार आहे तेल। तर आपण तेल टाकलेले आहे 2 पळ्या। आपण आता लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत। आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत 2 कांदे बारीक चिरलेले। आता कांदा लालसर होईपर्यंत शिजून द्यायचा आहे छानपैकी। मगाशी सांगायला विसरले, ह्यामध्ये हिंग सुद्धा टाकलेला आहे। आता आपण यामध्ये टाकलेले आहे टोमॅटो आणि मिरची। आता आपण यामध्ये टाकले हळद। आता आपण टाकणार आहोत यामध्ये मीठ, तुमच्या चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आणि आता मसाला 1 चमचा मसाला, आपला मसाला तयार झालेला आहे। आपण यामध्ये आता टाकणार आहोत कोलंबी। आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे। आपण इथे वाफेवर पाणी ठेवलेलं आणि आता इथे याला पाणी पण सुटलेलं आहे आणि आपण जरासं पाणी टाकलेलं आहे वाफेचं। तर आता आपण इथे टाकणार चिंच, गरम मसाला आणि थोडंसं सुकं खोबरं। आता आपला कोलंबी मसाला झालेला आहे आणि खरंच हे खूप टेम्पटिंग दिसतंय, खरंच खूप छान दिसतंय। तर आपला कोलंबी मसाला झालेला आहे, तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतंय हे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ही मला कमेंट करून नक्की सांगा। बाय।